श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रेरणादायी कथा. हार मानू नका, स्वामी समर्थ आहेत. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा काळ येतो जिथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मनात भीती असते, डोळ्यात अश्रू असतात आणि प्रश्न एकच असतो, आता माझं काय होणार? कधी पैसा कमी पडतो, कधी घरात आजारपण येतं, कधी अपयश मागे लागतं आणि कधी आपण इतके तुटून जातो की देवावरचा विश्वासही डगमगायला लागतो. पण मित्रांनो, खरं सांगायचं तर देव आपल्याला शिक्षा देत नाही, तो आपल्याला मजबूत बनवण्यासाठी परीक्षा घेतो. आणि अशाच कठीण काळात जर कुणाचा आधार असतो तर तो आहे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजची कथा आहे एका गरीब पण हुशार मुलाची, ज्याच्यावर संकटाचा डोंगर कोसळला. आई आजारी पडली, घरात पैसा नव्हता आणि शिक्षण थांबण्याची वेळ आली. पण त्या मुलाने एकच गोष्ट सोडली नाही, श्रद्धा, विश्वास आणि स्वामींचं नाव. मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचा शेवट तुमचं मन हलवेल आणि तुम्हाला शिकवेल की स्वामी समर्थ ज्याच्यासोबत असतात त्याचा पराभव होऊच शकत नाही. चला तर मग सुरू करूया आजची प्रेरणादायी आणि भक्तिपूर्ण कथा. जय जय स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक गरीब पण हुशार मुलगा राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती फार हालाकीची होती. वडील लहानपणीच गेले होते आणि आई लोकांच्या घरी काम करून घर चालवत होती. माधवच्या मनात एकच स्वप्न होतं की आपलं मोठं शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागावं आणि आईला कधीही त्रास होऊ द्यायचा नाही. माधव रोज सकाळी लवकर उठायचा, घरातलं काम उरकायचा, आईला मदत करायचा आणि मग शाळेत जायचा. शाळेतून परतल्यावर तो काहीतरी काम करून थोडे पैसे मिळवायचा, कारण घरात जेवणाची आणि गरजेच्या वस्तूंचीही कमतरता होती. पण एवढ्या अडचणी असूनही माधवने शिक्षण सोडलं नाही. त्याला विश्वास होता की मेहनत आणि देवाची कृपा असेल तर आयुष्य बदलू शकतं. माधवच्या घरात एक छोटंसं देवघर होतं. त्यात श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. आई रोज त्या फोटोसमोर दिवा लावायची आणि हात जोडून म्हणायची, जय जय स्वामी समर्थ, माझ्या लेकराला सद्बुद्धी आणि यश द्या. माधव रोज अभ्यासाला बसण्यापूर्वी स्वामींना नमस्कार करून म्हणायचा, स्वामी मला बळ द्या, मी कधीही हार मानणार नाही. घरात पैशाची कमतरता होती पण श्रद्धेची कमी नव्हती. स्वामी समर्थावर त्या मायलेकाचा खूप विश्वास होता. पण आयुष्याने माधवची परीक्षा घ्यायचं ठरवलं. माधव 10वीच्या परीक्षेची तयारीत होता. परीक्षा जवळ आली होती आणि तो मन लावून अभ्यास करत होता. पण अचानक त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली. तिला सतत ताप येऊ लागला, अंगात ताकद राहिली नाही. माधव तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की तिला वेळेवर औषध आणि उपचार हवेत, नाहीतर त्रास वाढेल. माधवच्या हातात पैसे नव्हते. तो घाबरला, कारण आईचं औषध आणि घरखर्च दोन्ही एकाच वेळी शक्य नव्हतं. आई आजारी आणि माधवचे डोळे काळजीने भरलेले. त्याने काम वाढवलं. दिवसेंदिवस तो जास्त मजुरी करू लागला, पण त्याचं शरीर थकायला लागलं. रात्री अभ्यासाला बसला तरी डोळे मिटत होते. त्याच्या मनात सतत एकच भीती होती, जर आईला काही झालं तर मी काय करणार? एका रात्री आईने माधवला जवळ बोलावलं. ती खूप अशक्त होती. तिने हळू आवाजात सांगितलं, बाळा, माझ्यासाठी तुझं शिक्षण सोडू नकोस. माझं आयुष्य संपलं तरी चालेल, पण तू मोठा हो. आईचे शब्द ऐकून माधव रडू लागला. तो म्हणाला, आई, असं बोलू नकोस. मी तुझ्याशिवाय काहीच नाही. तू बरी होशील. स्वामी आपल्याला सोडणार नाहीत. पण परिस्थिती इतकी कठीण झाली की माधवच्या मनात निराशा येऊ लागली. तो रोज देवघरात बसून स्वामींच्या फोटोसमोर पाहत राहायचा आणि मनात म्हणायचा, स्वामी, मी काय चूक केली? माझ्यावरच एवढं संकट का? तरीही तो स्वामींचं नाव घेणं थांबवत नव्हता. एक दिवस माधवच्या हातातले सगळे पैसे संपले. डॉक्टरांनी सांगितलेले औषध घेण्यासाठीही पैसे उरले नव्हते. माधव पूर्णपणे तुटून गेला. त्या रात्री तो देवघरात गेला. दिवा मंद प्रकाशात देत होता. माधवने हात जोडले आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, मी काहीच मागत नाही, फक्त माझी आई वाचवा. मी खूप मेहनत करतो, पण आता माझी ताकद संपली आहे. मला मार्ग दाखवा, मला मदत करा. इतकं बोलून तो तिथेच खाली बसला आणि अश्रूमध्ये झोपून गेला. त्या रात्री माधवला स्वप्न पडलं. स्वप्नात एक वृद्ध साधू शुभ्र वस्त्रात त्याच्यासमोर उभा होता. साधूंचा चेहरा तेजस्वी होता आणि डोळ्यात करुणा होती. साधू माधवाला म्हणाला, बाळा, तू घाबरतोस का?
संकट येतात ती माणसाला तोडण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी. विश्वास ठेव, तुझ्या आईला काही होणार नाही. माधवने रडत विचारलं, महाराज पण माझ्याकडे पैसे नाहीत, औषध घेण्यासाठी काहीच नाही. साधू हसला आणि म्हणाला, तुझ्याकडे सर्वात मोठं धन आहे, श्रद्धा. देव उशीर करतो पण नकार देत नाही. तुझ्या आयुष्यात लवकरच प्रकाश येईल. इतकं बोलून साधू नाहीसा झाला. माधव घाबरून उठला. त्याच्या मनात थोडी शांतता आली. त्याला वाटलं, स्वामींनी मला बळ दिलं आहे. सकाळी माधव उठला. त्याने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी मी हार मारणार नाही. तो शाळेत गेला पण मनात चिंता होती. वर्गात त्याच्या शिक्षिका त्याच्या उदास पाहून थांबली. तिने विचारले, माधव तू रोज उत्साही असतोस, आज इतका शांत का आहेस? माधव काही बोलला नाही, पण शिक्षिकेच्या मायेच्या शब्दांनी त्याच्या मनातला बांध फुटला. त्याने सगळं सांगितलं. आईची तब्येत, घरची गरिबी, औषधांचे पैसे नसणे आणि परीक्षेची चिंता. शिक्षिका काही वेळ शांत राहिली. तिच्या डोळ्यातही पाणी आलं. तिने माधवच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा काळजी करू नकोस. तू एकटा नाहीस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्या दिवशी शिक्षकांनी मुख्याध्यापकांना माधवची परिस्थिती सांगितली. मुख्याध्यापकांनी लगेच शिक्षकांची बैठक बोलावली. सगळ्यांनी मिळून माधवसाठी मदत जमा केली. काही शिक्षकांनी पैसे दिले, काहींनी औषधं आणून दिली, तर काहींनी माधवच्या आईसाठी डॉक्टरांची व्यवस्था केली. माधवला जेव्हा मदत मिळाली तेव्हा तो स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो म्हणाला, सर हे सगळं माझ्यासाठी. मला विश्वास बसत नाही. मुख्याध्यापक म्हणाले, बाळा तू मेहनत करतो. चांगल्या माणसाला देव कधीच एकटा सोडत नाही. ही स्वामींचीच कृपा समज. माधव लगेच घरी गेला. आईसाठी औषधं आणली. डॉक्टरांकडे नेलं. उपचार सुरू झाले. काही दिवसात आईची तब्येत सुधारू लागली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसू लागलं. आईने माधवकडे पाहून म्हटलं, बाळा स्वामी समर्थांनी आपल्याला वाचवलं. माधवने देवघरात जाऊन स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि मनात म्हणाला, स्वामी तुम्ही मला एकटं सोडलं नाही. आईची तब्येत सुधारत गेली आणि माधवने पुन्हा अभ्यास सुरू केला. दिवसाचा वेळ कामासाठी, रात्रीचा वेळ अभ्यासासाठी. आता त्याच्या मनात भीती नव्हती. तो म्हणायचा, स्वामी माझ्यासोबत आहेत. परीक्षा आली. माधवने मन लावून पेपर दिले. प्रत्येक पेपर देण्याआधी तो देवघरात जाऊन नमस्कार करायचा आणि म्हणायचा, स्वामी मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा. परीक्षा संपली. निकालाचा दिवस जवळ आला. माधवच्या मनात थोडी धडधड होती, पण त्याचा विश्वास मजबूत होता. निकालाच्या दिवशी शाळेत गर्दी झाली होती. नोटीस बोर्डावर यादी लागली होती. माधव धावत धावत गेला. त्याचे हात थरथरत होते. तो यादीकडे पाहत होता आणि अचानक त्याचे डोळे विस्फारले, कारण यादीत सर्वात वर नाव होतं, माधव प्रथम क्रमांक. माधवला विश्वास बसत नव्हता. त्याने पुन्हा नाव वाचलं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने जोरात म्हटलं, जय जय स्वामी समर्थ. शिक्षकांनी त्याला मिठी मारली. शाळेतले सगळे आनंदी झाले. माधव घरी आला आणि आईला मिठी मारून रडत म्हणाला, आई मी पास झालो नाही, मी पहिला आलो. आईच्या डोळ्यातही पाणी आलं. तिने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाली, स्वामी धन्यवाद. त्या दिवसानंतर माधवला पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली. तो शहरात गेला. त्याने कॉलेज पूर्ण केलं. खूप मेहनत केली. पुढे स्पर्धा परीक्षा दिल्या आणि तो सरकारी नोकरीत निवडला गेला. पहिल्या पगारातून त्याने आईसाठी औषध, कपडे आणि घरात लागणाऱ्या वस्तू आणल्या. त्याने घरात मोठं देवघर बनवलं आणि स्वामी समर्थांचे सुंदर फोटो लावला. माधव रोज त्या फोटोसमोर दिवा लावून म्हणायचा, स्वामी मी जे काही आहे ते तुमच्या कृपेने आहे. काही वर्षांनी माधव आईला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेला. मंदिरात प्रवेश करताच त्याच्या मनात जुन्या दिवसांची आठवण आली. आईचा आजारपण, पैशाची कमतरता, निराशा आणि स्वामींच्या नावाने मिळालेली आशा. माधवने स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि डोळे मिटून म्हणाला, स्वामी माझ्या आयुष्यातला अंधार तुम्ही दूर केला. माझी आई वाचवली. मला योग्य मार्ग दाखवला. माझा विश्वास टिकवला. धन्यवाद स्वामी. आईने हात जोडले आणि म्हणाली, स्वामी माझ्या मुलाला बळ दिलं म्हणून तुमचे लाख लाख आभार. मंदिराच्या बाहेर येताच माधवला अचानक गर्दीत तो वृद्ध साधू दिसला, जो त्याच्या स्वप्नात आला होता. माधव धावत गेला, पण काही क्षणातच तो साधू कुठेतरी नाहीसा झाला. माधव थांबला. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि त्याच्या मनात एकच विचार आला, स्वामी समर्थ स्वतः माझ्या आयुष्यात आले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. माधवने मनापासून म्हटलं, जय जय स्वामी समर्थ. माझा जीवनाचा आधार
ही कथा आपल्याला एकच शिकवण देते की संकट किती मोठं असलं तरी हार मानू नका, कारण मेहनत आणि श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ तुमच्यासाठी कुठूनही मदत पाठवतात. देव आपली परीक्षा घेतो, पण आपल्यालाच कधी एकटं सोडत नाहीत. मनात फक्त विश्वास ठेवा आणि चांगलं कर्म करत राहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर असतो त्याच्या आयुष्यात अंधार टिकत नाही, प्रकाश नक्की येतो. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, या कथेचा शेवट आपल्याला एकच खूप मोठा संदेश देतो. कधी कधी आपण म्हणतो देव मला मदत करत नाही, पण खरं सांगायचं तर देव आपल्याला पाहत असतो, आपली परीक्षा घेत असतो आणि योग्य वेळ आली की तो आपल्यासाठी चमत्कार घडवतो. या कथेला माधवसारखा माणूस जेव्हा पूर्णपणे तुटला, जेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते, जेव्हा आईच्या जीवनावर संकट होतं, तेव्हा त्याने एकच गोष्ट केली, त्याने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला. आणि मित्रांनो, हा विश्वास असा दीप आहे जो अंधारातही उजेड देतो. श्रद्धा ही अशी शक्ती आहे जी अशक्यालाही शक्य करते. स्वामी समर्थांचा संदेश खूप सुंदर आहे. मन स्वच्छ ठेवा, कर्म करा आणि चिंता मला सोडा. आज जर तुमच्या आयुष्यात संकट असतील, तुम्ही निराश असाल, मनात भीती असेल, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या अश्रूंना उत्तर मिळाले, तुमच्या मेहनतीला यश मिळाले आणि तुमच्या आयुष्यातही प्रकाश नक्की येईल. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. अशाच भक्तिपूर्ण, प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी देवो. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर हो. तुमच्या मनात नेहमी विश्वास राहो. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री